नाशिक हादरलं. जेल रोडवर दुहेरी हत्याकांड. पत्नी व 7 वर्षीय मुलाची हत्या. पतीचा आत्महत्येचा प्रयत्न. धारदार शस्त्राने पत्नी व चिमुकल्याची निर्गुण हत्या. विषारी औषध प्राशन करून पतीचा आत्महत्येचा प्रयत्न. नाशिक रोड पोलिसांचा तपास सुरू. नाशिक रोड परिसरातील जेल रोड लगतच्या महारुद्र कॉलनी वसंत विहार अरिंगळे चाळ येथे सोमवारी सकाळी अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. पतीने पत्नी आणि 7 वर्षीय मुलाची धारदार शस्त्राने हत्या केल्यानंतर स्वतः विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे. या दुहेरी हत्याकांडामुळे संपूर्ण नाशिक शहरात खळबळ उडाली आहे. या घटनेत अश्विनी किरण हजारे वय 43 वर्ष आणि श्रेयश किरण हजारे वय 7 वर्ष यांचा जागीच मृत्यू झाला, तर किरण एकनाथ हजारे वय 54 वर्ष याने विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली. प्राथमिक तपासात अश्विनी हजारे यांच्या डोक्याच्या मागील बाजूस धारदार शस्त्राने गंभीर वार करण्यात आल्याचे, तर 7 वर्षीय श्रेयसच्या गळ्यावर वार झाल्याचे आढळून आले. अतिरक्तस्रावामुळे दोघांच्या घटनास्थळीच मृत्यू झाल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाले आहे. माहितीनुसार किरण आणि अश्विनी हजारे यांचा 2017 मध्ये दुसरा विवाह झाला होता. दोघांचेही हे दुसरे लग्न होते. किरण हजारे हा रुग्णालयांना ऑक्सिजन पुरवठा तसेच सोलर प्लांट उभारणीचा व्यवसाय करत होता. या दुहेरी हत्याकांडमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून नाशिक रोड पोलीस सर्व बाजूंनी तपास करत आहेत. आरोपीची प्रकृती सुधारल्यानंतर त्याची सखोल चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणाच्या तपासासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण कोरडे, प्रवीण सूर्यवंशी तसेच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे. S9 TV न्यूज नाशिक प्रतिनिधी योगेश गांगुर्डे, नाशिक. आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका.